ए मम्मा, एक मिनिट. हा कसा दिसतो या साडीवर? नाही हा चांगला आहे, पण तो दुसरा जरा दाखव मला. थांब एक मिनिट. थांब, हा बघ, हा बघ. दिस इज बेटर. बेटर ना? हा घालते मग. शी यार मम्मा, रोज रोज या साड्या घालायचा ना मला खूप कंटाळा आलाय. तनया, बच्चा साडी घालत नाहीत ग, साडी नेसतात. तेच ग ते. बाय द वे, तू काय सुंदर दिसतीयस. Really? मी तुझा नेकलेस काय कमाल दिसतोय मम्मा. आय विश मला तू घालता आला असता. तू कशी घालणार हा हार? हा हार तो चोरीला गेलाय ना. पर बाय द वे, मला एक सांग, तिकडे कोणाला शंका आली नाही ना? नॉट ॲट ऑल. एवढे स्टुपिड आहेत हे सगळे ठाकूर. आणि तुझा प्लॅन करणार शक्य आहे का मम्मा? पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तनया, त्या अखिलच्या प्रेमामध्ये वाहवत जायचं नाही. आणि तू त्या घरामध्ये लग्न होऊन का गेलीयस हे विसरायचं नाही, कळलं? ऑफकोर्स. बर, हे बघ, मी फोन ठेवते, आरतीची तयारी झाली, मला जायचंय तिकडे. ओके, बाय. ओके बाय मम्मा. आय लव्ह यू. बाय. करते मी नंतर. हा बाय. बाय बच्चा, लव यू. आले आले. म्हणजे दागिने यांच्याकडेच येतात. देवा, यांनी बघितलं नसेल ना मला. पण आता काहीच उपयोग नाही. कोणीही बघायच्या आधी मलाच आत जायला हवं. तनया, झाली का तयारी? ए हाय वहिनी. हो, ऑलमोस्ट रेडीच आहे. जरा कोणती लिपस्टिकची शेड लावायची ते बघत होते. बापाचं आगमन झालंय, पूजा करायची ना. चल लवकर. ओ नो, आलेत का सगळे? मी विसरलेच यार. चल चल चल. हो, या वर्षी पूजेचा मान तुला नाही, मला दिलाय. अगं हळू, लागलं का? अरे काय ही स्टुपिड साडी, मला नाही हे कॅरी करताय. इरिटेटिंग काहीतरी. एक मिनिट, मी करू. कर बघ काय ते लवकर. तनया, जरा शब्द सांभाळून वापर. आईना नाही आवडत असं बोललेलं. एक्सक्यूज मी, तुला माझी काळजी करायची गरज नाही, कळलं का? आईंना मी किती आवडते तुला माहिती आहे ना. सो चिल अँड लेट्स गो. मी बघून येऊ का? सॉरी 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 सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं. सॉरी. असू दे, नवीन आहेस ना, माहित नाहीये तुला काही अजून. पण हळूहळू शिकून घ्या सगळं. घे ओवाळ. अगं, उजव्या बाजूनी नाही, डाव्या बाजूनी ओवाळतात. म्हणजे क्लॉकवाईज. अगं, पायापासून सुरुवात करायची असते तनया. माहित नसेल तर विचार ना बाळा. ठीक आहे ठीक आहे. झाली.
छान. चला आतमध्ये घेऊन चला बाप्पांना. गणपती बाप्पा गणपतीला जय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. गणपतीचा जय जयकार. आकाशराव, तुम्हीच जोडीनं पूजा करणार ना? नाही नाही थांबा. पूजा अखिल आणि तनया करणार आहे. अरे या ना, या अखिल एक टोपी घाल. दे. वा, लग्न झाल्या झाल्या जोडीनंच पूजा करायला मिळते. खरंच भाग्यवान आहात. मनापासून बाप्पाची पूजा करा आणि आशीर्वाद मागा. हो गुरुजी. हात लावा. आणि तुझा नेकलेस काय कमाल दिसतोय मम्मा. आय विश मला तू घालता आला असता. हा हार तर चोरीला गेलाय ना. पूजा संपन्न झाली. आता नमस्कार करा. आता जोडीनं मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. औक्षवंत व औक्षवंत. आता आपण सर्वांनी आरती करूया. देवी, मी काय म्हणताय, आता आरती तरी दादा आणि वहिनीला करू द्या. कशाला? आय मीन पप्पांचीच इच्छा आहे की आपल्या हातून आरती गावी. चल आपणच करूया. चल, चल. सर्वांगी सुंदर सिंदुराची कंठी जखमी माळ पाकळाची. देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय 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 जय. गणपती बाप्पा. हे सगळं काय चाललंय बाप्पा. जे दागिने चोरीला गेले होते ते सगळे दागिने विशाखा मॅमकडे. का त्या माझ्या घराच्या वाईटावर उठल्यात आणि सगळं माहीत असताना मला काहीच करता येत नाहीये. त्यात आई माझ्यावर चिडलाय. आकाशराव आत्ता कुठे माझ्याशी परत बोलायला लागलेत. विशाखा मॅमने खरंच त्यांची धमकी खरी ठरली तर मी सगळं गमावून बसेन. बरं ऐका ना, एक थोडं महत्वाचं काम आलंय मला आणि अखिलला थोड्या वेळ करता जावं लागेल. अखिल बस ऐका ना, आपण एकत्र बाप्पाला नमस्कार करूयात ना. बरं.
येऊ? अखिल चल चल चल. बेबी घरी सांभाळून घ्या. आम्ही आता ऑफिसला चाललोय म्हणून आई एनिवे चिडणार आहे. सो प्लीज थोडं. यू डोंट वरी, मी शांत करेन त्यांना. ओ लव बर्ड्स, चला निघायचं ना आता. बाय बाय. चला चला. बाय 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 दादा. बाय बाय. तुम्ही चिंतित आहात, हरकत नाही, काळजी करू नका. स्वतःवरती आणि बाप्पावरती विश्वास ठेवा. तो तुम्हाला नक्कीच बळ देईल. हे घ्या. यांना आत्ताच सगळं सांगून टाकू का? आकाशराव प्लीज थांबा. अखिल, आकाशराव, आकाशराव प्लीज थांब. आकाशराव. वहिनी काय गं, काय झालं? अगं ते ऑफिसला गेलेत. वहिनी नाही, काही नाही झालं. अगं काही नाही झालं कसं? मग तू धावत का आलीस? ते मला त्यांना काहीतरी सांगायचं होतं. काय? मिठाई, ते प्रसादासाठी मिठाई हवी आहे, सांगायचं होतं. वहिनी नक्की मिठाईचंच सांगायचं होतं ना? का काहीतरी स्पेशल? नाही अगं, असं काही नाही. येते मी. अगं आकाशराव प्लीज फोन उचला. फोन का उचलत नाहीये? ते मला बोलायचंय, खूप महत्वाचं आहे आकाशराव. आकाशराव प्लीज फोन उचला, प्लीज उचला, खूप महत्वाचं आहे. अरे देव, ड्राईव्ह करत असतील ते आता. फोन नाही उचलू शकणार. तेव्हा बाप्पा तूच सांग आता मी काय करू. त्यांना हे सांगणं खूप महत्वाचं आहे. माझ्या आधी विशाखा मॅमने सांगितलं तर ते माझ्यावर कधीच विश्वास नाही ठेवणार. बाप्पा तूच सांग आता काय करू मी. फोन नाही उचलू शकत पण त्यांना व्हॉइस नोट तर पाठवूच शकते ना. थोड्या वेळात ऐकतील ते. थँक्यू बाप्पा. आकाशराव, तुम्ही ड्राईव्ह करत असाल म्हणून व्हॉइस नोट पाठवते. मला जे काही सांगायचंय ते असं व्हॉइस नोटवर पाठवण्यासारखं अजिबातच नाहीये. पण मी आता अजून नाही थांबू शकत. मला माहितीये मी जे काही सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. आपल्या दोघांमध्ये कदाचित थोड्या दिवसांचा अबोला नाही तर इतर कायमचा दुरावा येईल. पण सत्य कळणं तुमचा हक्क आहे आकाशराव. आपल्या लग्नाआधी मी विधवा नव्हते. माझा घटस्फोट झाला होता आणि माझा पहिला नवरा जिवंत आहे. पण आईंच्या प्रेशर खाली येऊन
माझे आई बाबा खोटं बोलून बसले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की एक वेळ मला विधवा सून चालेल, पण डिवोर्सची मुलगी नकोय. आणि मलाही गप्प राहावं लागेल. आज हे सगळं खरं सांगण्याचं कारण म्हणजे विशाखा भालेकर. आकाशराव त्यांना माझ्या भूतकाळाबद्दल सगळं माहिती आहे. त्या दिसतात तशा अजिबात नाहीयेत. आपल्या कुटुंबाला घेऊन त्यांचे खूप भयानक इंटेन्शन्स आहेत. मी कष्टाने कमवलेल्या संपत्तीवर डोळा आहे त्यांचा आणि म्हणूनच त्यांनी खोटेपणा करून अखिल आणि तनयाचं लग्न जुळवून आणलं. आकाशराव, लग्नाचे जे दागिने चोरीला गेले होते ना, ते खरं तर त्यांच्याकडेच आहेत आणि तुम्हाला फसवून अजून 50 लाखांचे दागिने त्यांना मिळायचे होते म्हणून त्यांनी हे कारस्थान केलं. आकाशराव, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. गेले कितीतरी दिवस मनावर मोठं ओझं घेऊन फिरत होते हो. आणि विशाखा मॅम याचाच फायदा घेत होत्या. मी गप्प राहावं म्हणून मला ब्लॅकमेल करत होत्या. पण मी त्यांना तुम्हाला असं फसवताना नाही बघू शकत आणि म्हणूनच आज सगळं खरं सांगते. ते सगळं ऐकल्यानंतर तुम्ही माझ्यावर चिडलात तरी बेहत्तर, पण तुम्हाला सत्य कळणं हा तुमचा हक्क आहे. हे सांगायला उशीर केल्याबद्दल आणि मी सगळ्याच गोष्टीबद्दल जमलं तर मला माफ करा. आकाशराव, किती बावळट आहे ना मी. एवढं सगळं बोलले पण जे महत्वाचं होतं ते बोललेच नाही तुम्हाला. आकाशराव, असं तुमच्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. मला माहिती आहे, तुम्ही माझ्या आयुष्यात येण्याआधी बनीच माझं अख्खं जग होता. मला कधीच वाटलं नव्हतं की इतका प्रेम करणारा, इतका आदर करणारा व्यक्ती भेटेल. मी खरंच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असणार म्हणून मला तुम्ही भेटला. तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि बनीचं आणि माझं अख्खं आयुष्य बदलून टाकलं. आता इथून पुढे काही झालं ना, अगदी आपण एकत्र नाही राहिलो तरी पण असं तुमच्यावरचं प्रेम कधीच कमी नाही होणार. आय लव्ह यू आकाशराव. आय लव्ह यू व्हेरी मच. प्लीज मला माफ करा. राहू नका माझ्यावर आणि विश्वास ठेवा. बस, सगळ्यात महत्वाचं काम तर झालं. विशाखा मॅम, आता तुम्ही मला कधीच ब्लॅकमेल करू शकणार नाही. तुमच्यामुळे आकाशरावांना 50 लाखांचा फटका बसला. पैशांसाठी बिचारा अखिलला लग्न करायला भाग पाडलं, पण आता नाही. आता तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही.